राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आत्ताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून येते. रणखाम येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूचा हल्ला झालाय. तरुणी गंभीर जखमी तर तरुणाचा देखील आत्महत्येचा प्रयत्न झालाय. रणखाम गावच्या ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तरुण तरुणीचे प्राण वाचलेत. घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. प्रेमवेडा तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. तरुण तरुणी कुटे हॉस्पिटल खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील रणखाम येथे एकतर्फी प्रेमातून एका 22 वर्षीय तरुणीवर धारदार चाकूने सपासप वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक 16 मार्च रोजी दुपारी घडली आहे. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या या तरुणीवर तिच्याच नात्यातील एका तरुणाने प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत शेततळ्यात उडी मारली आहे. मात्र संतप्त ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून बेदम चोप दिलाय. या रक्ताळलेल्या थरारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली जाते. घटनास्थळी पोहोचलेल्या घारगाव पोलिसांनी आरोपी जनार्दन गोरक्ष साळवे याला ताब्यात घेतले असून हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी झालेली तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत असून काही दिवसापूर्वी ती पिंपरणे येथे आपल्या थोरल्या बहिणीच्या मदतीसाठी गेली होती. तिथे वास्तव्यास असताना बहिणीचा चुलत दीर जनार्दन गोरक्ष साळवे वय 25 वर्षे याची वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर असा तगादा लावत गेल्या 8 दिवसापासून तिचा पाठलाग सुरू केला. मात्र पीडितेने त्याला स्पष्ट नकार देत त्याच्याकडे दुर्लक्ष केले. हाच नकार जनार्दनच्या जिवारी लागला आणि त्यातूनच त्याने या तरुणीचा काटा काढण्याचा क्रूर कारस्थान रचले गेले. पीडिता रविवारी 15 मार्च रोजी आपल्या गावी रणखाम येथे परतली होती. मात्र विकृत जनार्दनने थेट तिच्या घरापर्यंत तिचा मागोवा घेतला. सोमवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास सदरील तरुणी आपल्या घरात जेवण करत असताना आणि तिची आजी आजोबा घरातच काम करत असताना आरोपी जनार्दन साळवे दुचाकीवरून तिथे पोहोचला. घरात प्रवेश करताच त्याने लपून आणलेले धारदार शस्त्र उपसले आणि तरुणीवर बेसावध असताना एका मागून एक सपासप वार केले. तरुणीच्या किंकाळ्या ऐकून आजी आजोबा धावत आले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नातीला पाहून त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी या माथे फिरूने आजोबावर देखील वार केल्याचे बोलले जात आहे. पकडले जाण्याच्या भीतीने नराधामाने स्वतःवरही वार करून घेतले आणि तो जखमी अवस्थेत तिथून पळू लागला. मात्र नागरिकांनी त्याला चारही बाजूनी वेढल्याने त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या शेततळ्यात उडी घेतली. विकृत आरोपी जनार्दनच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता त्याला शेततळ्यातून बाहेर काढला. त्यानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी त्याला येथेच चोपत एका झाडाला बांधून ठेवला आणि तात्काळ घारगाव पोलिसांना पाचारण केला. जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीला तातडीने संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी तालुक्यातून होतीये. रणखाम गावचे पोलीस पाटील साहेबराव पाटील बारवे, आदर्श सरपंच बाबाजी गुळवे, किरण गुळवे, राहुल शेजवाळ, भाजपाचे बाबासाहेब गुळवे या सर्व ग्रामस्थांनी अतिशय सतर्कता दाखवत तरुणीचे प्राण वाचवले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव. प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसूद जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात
तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 6-9 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलास शेठ गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.